भाजपाला राष्ट्रवादीचा मोती नाकापेक्षा जड. स्थायी समितीत मॅजिक फिगर 9 साठी संख्याबळ 44 हवे. राष्ट्रवादीला सोबती बनवणे क्रमप्राप्त. सांगली महापालिकेतील सत्ता केवळ महापौर पदापुरती मर्यादित नसते. स्थायी समितीला सुद्धा मोठे महत्त्व आहे, कारण प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे स्थायी समितीकडे केंद्रित झालेली असतात. त्यामुळे स्थायी समितीतील बहुमताला महापालिकेच्या राजकारण सत्ताकरणात खूप महत्त्व आहे. पण सध्याची राजकीय स्थिती पाहता महापालिकेत एकट्या भाजपकडे बहुमत नाही. भाजप आणि शिवसेनेला सोबत घेतले तर महापौर उपमहापौर पदाची निवडणूक निर्धोकपणे पार पडेल. पण स्थायी समितीचे काय? स्थायी समितीत बहुमतासाठी भाजपला केवळ शिवसेनेचे संख्याबळ पुरेसे नाही. स्थायी समितीत बहुमताचा 9 हा जादुई आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादीला सोबती बनवणे क्रमप्राप्त ठरते आहे. एकूणच या निवडणुकीत भाजपाला राष्ट्रवादीचा मोती नाकापेक्षा जड झाला आहे, पण त्याला आता पर्यायही उरला नसल्याचं दिसत आहे. महानगरपालिकेत भाजप 39, काँग्रेस 18, राष्ट्रवादी 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 3, शिवसेना 2 असे संख्याबळ आहे. भाजपाचे बहुमत एका संख्येनं हुकलेलं आहे. हे बहुमत मिळवण्यासाठी भाजपने 2 सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेशी चर्चा सुरू केली. महापालिकेतील सत्तेसाठी युती शिवसेना आली तर महापौर उपमहापौर निवडणुकीत विजय निश्चित आहे. पण पुढे स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजप शिवसेनेचे घोडे आडते आणि या दोन्ही पक्षांकडे स्थायी समितीतील बहुमतासाठी 9 ही जादुई फिगर होत नाही. त्यामुळे सत्ता आधी अधुरी राहते. महापालिकेत निवडून आलेले सदस्य 78 आहेत. स्थायी समिती 16 सदस्यांची आहे, म्हणजे प्रत्येक 4.875 सदस्यांमागे स्थायी समितीत एक सदस्य निवडून जातो. भाजपाचे संख्याबळ 39 आहे. त्यांचे 8 सदस्य स्थायी समितीत सदस्य म्हणून जातील. काँग्रेसचे संख्याबळ 18 आहे. त्यांचे 3.69 म्हणजे 4 सदस्य स्थायी समितीचे सदस्य म्हणून जातील. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे संख्याबळ 16 आहे. त्यानुसार त्यांचे 3.28 म्हणजे 3 सदस्य स्थायी समितीचे सदस्य म्हणून जातील. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संख्याबळ 3 आहे. त्यानुसार 0.615 म्हणजे 1 सदस्य स्थायी समिती सदस्य बनेल. शिवसेनेचे संख्याबळ 2 आहे. त्यानुसार 0.21 म्हणजे त्यांच्या संख्याबळानुसार एकही सदस्य स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून जाऊ शकत नाही. पण भाजपाने ठरवल्यास स्थायी समितीतील एक सदस्य कमी करून शिवसेनेला देऊ शकतो. एकूणच पक्षनिहाय संख्याबळ आणि त्यांची स्थायी समितीत निवडली जाणारी सदस्य संख्या पाहता भाजपाला राष्ट्रवादीला सोबती म्हणून घेणे क्रमप्राप्त ठरते आहे. महापालिका क्षेत्रात धर्मनिरपेक्ष मतांचा गठ्ठा निर्णायक आहे. त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला होऊ नये यासाठी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण लढतीची व्यूहरचना झाली असावी. पण या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची अजित पवार ताकद वाढल्यास सत्ता स्थापनेवेळी भाजपाला तडजोड करावी लागेल. राष्ट्रवादीचा मोती भाजपला नाकापेक्षा जड होऊ शकतो असा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता. तो अंदाज आता खरा उतरत असल्याचं चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीतील अनेक जण तयारीचे आहेत. त्यांना महापालिकेतील सत्तेत घेतल्यास भाजपाला नाकापेक्षा मोती जड होऊ शकतो, पण त्याशिवाय पर्याय दिसत नसल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.